आपण काही सांगणार आहे पण माझ म्हणतात जवया सकळ सिद्ध हाये हात चालावया पाये तव तू आपुले सोयीत पाये तीर्थयात्रा जाये चुकू नको तुमच्या गावातून सुद्धा आक्रमणाला दिली जाते परंतु तुमचं गाव भाग्यवान आहे आणि लाईव्ह कीर्तन चालू आहे आपलं बघा सेवा चालू आहे म्हणून विठाल विठाल सेवा म्हणजे सेवा चालू आहे तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम म्हातारपणची अवस्था फार कठीण आयशी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे तो चिंतून ठेवू चुकल्या मरणाच्या वेळेला एका म्हातारीची वाचा गेली काय गेली वाचा आणि म्हातारा हाताने इशारा करायचा आता शेजारी मुलं सुना बसलेल्याच होत्या मुलं सुना बसलेल्या होत्या आता मुलांना वाटलं सुनांना वाटलं दादांनी भीतीच्या पायातच काही धरून दण धरून ठेवलं आता मुलं विचारतात सोना विचारतात दादा दण कुठे ठेवलं दादा दण कुठे ठेवलं आता मुलांना असं वाटलं दादांनी भीतीच्या पायातच धरून ठेवलं मुलांनी टिकन घेतला आणि भीतीचा पाया खोदायला सुरुवात केली सोनारी हुशार सोनारी काय बसल्याने सोनांनी खुरपी घेतलं खुरपून दूर केला झाल्या पण दण सापडलं घरात दुसरे पिताळ पाडलं तिसरे पिताळ पाडलं चौथे पिताळ पाडलं घरात सारा ठेव पण धन काही सापडलं नाही म्हातारा सारखं इशारा करायचा मुलं सोना सारख्या विचारायचं दादा धन कुठे ठेवलं दादा धन कुठे ठेवलं मुलं म्हणजे ठेवलंय सांगते त्यांनी काय केलं फोन करून मुंबई सारख्या शहरातून डॉक्टर मागवला डॉक्टरनं पेशंट पाहिलं डॉक्टर म्हणलं तुमचं पेशंट जास्त काही बोलणार नाही पण एकच मिनिट बोलले मुलं सुना काय म्हणलं दादा 1 मिनिट जरी बोलले पण धन कुठे ठेवले सांगते पण डॉक्टर म्हणला इंजेक्शन जे आहे ते काही असं 500 जण 1000 जण आता कोरोनाच्या महामारीमध्ये 5-5 लाख रुपये खर्च करून सुद्धा अहो त्यांच्या अंत्येष्टीला सुद्धा कोणी जवळची माणसं गेली नाही आणि देवाने आपल्याला ठेवलं का ठेवलं हे देवाचं कार्य करून घ्यायचं आहे मग सर्व तुमचं चिंचोली गावातील सर्वांना याच्यातली जाणीव आहे म्हणून काही ठिकाणी सायंकाळचीच पंगत होती पण इथे म्हणजे दुपारची पंगत आणि सायंकाळची पंगत चालू आहे विठाल मी बऱ्याच ठिकाणी फिरतो सायंकाळची पंगत असते पण इथं म्हणजे दिवसातून पंगत चालू आहे खूप तुमचं गाव भाग्यवान आहे का करोनाच्या महामारीमध्ये देवाने आपल्याला ठेवलं त्या कामाकरताच ठेवलं मग डॉक्टर म्हणलं तुमचं पेशंट जास्त नाही बोलणार नाही पण 1 मिनिट बोले मुलं तुला म्हणलं दादा 1 मिनिट जरी बोलले पण धन पुढे ठेवलं हे सांगते डॉक्टर म्हणला इंजेक्शन ते काही 1500 नाही म्हणजे मग लाखाचं एकच इंजेक्शन आहे मुलं तुला म्हणलं जरी 1 लाखाचं इंजेक्शन आहे पण दादांनी धन पुढे ठेवलं दादा हे सांगते मग डॉक्टरने काय केलं म्हाताऱ्याच्या कमरेला इंजेक्शन दिलं म्हातारा तडकन उठून बसलं म्हातारा एवढंच म्हणलं सकून गव्हाची चाळ गेली होती आणून दिली का नाही म्हातारा जागी आता सांगा चाळून ठेवले जर काय आपण बांधून दिलं का पुस्तक दिला की म्हातारपणची अवस्था अशी कठीण आहे म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावा तू आपले शुद्ध आहे तीर्थयात्रा जाय चुकू नको किंवा तीर्थवरती भाव धैर्य करून त्या भावना नाही केली आपण म्हणतो नाही माझ्याशिवाय काहीच होणार बाबा तू जरी गेला तर तुझ्या आपण राहिलं का कोणाचं कोणावर राहत नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कुणा म्हणून ते भोगवून आपला आहे म्हणून जीवनामध्ये आपला तो एक देव करून घ्यावा ते देवनाची स्वप्न नाही म्हणून अशा संतांची महाराज ओळख करून देतात जे देवावर बोलतात असतात म्हणून जोपर्यंत आपल्या शिरूस आणलाय तोपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे नवीन नवीन भगवंताला शरण जाताना कसं जाऊ म्हणून शरण जावे किंवा ज्ञानोबाला सांगतात श्री ग्रंथातून जो मज होईल अनन्य शरण त्याचे निवारण मी जन्म मरण याला मी शरणांत शरणीची किंवा तो मला मीची तरी माझी आपल्याला आपली होईल किंवा जडजडून होईल आणि या भक्तीच्या वाटेला पुढचं काही सांगायचं नाही आपल्याला मला जेवढं लागतंय तेवढं मोदी तुमच्या समोर ठेवतोय कारण गीता ह्या ग्रंथामध्ये 4 मार्ग सांगितले ज्ञान मार्ग सांगितला योग मार्ग सांगितला कर्म मार्ग सांगितला भक्ती मार्ग सांगितला आपला जो मार्ग चालू हा भक्ती मार्ग चालू आहे हा भक्ती कळावी आणि देव कळावा पण तुकोबाराय म्हणतात बाबा तू जन्माला आलास आणि जन्माला आल्यानंतर
प्रत्येकाला कशाची गरज आहे? सुखाची गरज आहे. कशाची गरज आहे? सुख. एवढी जी संतांकडे गेल्यानंतर सुख मिळतं. कारण संतांना सुखाचा पक्का माहिती आहे. कारण संत या करताच आलेले आहेत. बघा, 3 घटक आहेत. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, संत स्वतःहून येतात. आणि वैकुंठवासी आलो याच कारणाशी मुरलीचे ऋषी सात भाई वर्ताय किंवा जाडू संतांचे मार्ग अनुरागी भरले जग किंवा अवतार तुम्हा धराया कारण जन्म लोकांचा उद्धार करण्याकरता संत स्वतःहून येतात. परंतु जीवाचं तसं नाही. जीवाला यावंच लागतं. माऊली सांगतात आगा कर्मजे उरावी तै सुख दुःख पाहावे. परंतु संतांना माहीत आहे सुख कुठे आहे. आता जे संतांजवळ आले, संतांजवळ बसले, त्यांना कळलं सुख कुठे आहे. कारण मी सांगत ज्ञानोबा सांगतात संतांच्या संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती येणे पंथी किंवा बैसता संतांच्या संगती. एकाने दुधापासून खवा बनवला. खवा कशापासून बनवला? दुधापासून. एकाने दुधापासून खवा बनवला आणि उंबरण्याच्या बाजारात विक्री करता निघाला. पण त्या उंबरण्याच्या बाजारामध्ये त्याला जागा कुठंच भेटत नव्हती बसायला. प्रत्येकाने जागा सांभाळून ठेवली. पण एका ठिकाणी जागा होती. कोणा शेजारी? उंदराचा औषध विकणारा बसलेला होता. त्याचं चालू होतं उंदराच्या औषध विकणाऱ्याचं. जसं कोणी म्हणतं बटाटे घ्या, वांगे घ्या, मेथी घ्या, तसं त्याचं चालू होतं. घरातलं उंदीर मारा, बागातला उंदीर मारा, घसातला उंदीर मारा, खाला का मेला, असं कोण म्हणायचं? उंदराचा औषध विकणारा म्हणायचा. कोण म्हणायचा? उंदराचा औषध विकणारा म्हणायचा. घरातलं उंदर मारा, खाला का मेला. आणि त्याच्या शेजारी हा खवावाला जाऊन बसला. आता खवावाला म्हणायचा दुधापासून बनवलेला खवा खाऊन पा, मग पैसे द्या. पहिल्या भाऊचा तडाखा चालू, खाला का मेला. हा म्हणायचा खाऊन पा. आणि उंदराचा औषध विकलं, खाला का मेला, खाला का मेला. खवावाला काय म्हणतात? खाऊन पा मग पैसे द्या. पण उंदराचा औषध खाला का मेला. आव छाटा गरबी खावा गेला नाही. म्हणून अनुभवे आले अंगा जगा कुठे बसावं? बैसता संतांच्या संगती बाबा. संतन के संग लागले हरिभक्त बेला महाराजांनी सुंदर असं परमान दिलं. वाव, खूप छान आहे. कारण आपुल्या बळाने मी बोलत सका कोठावंत वाचा त्याची बोलणारा सुद्धा तो भगवान परमात्मा. म्हणून महाराज होतात संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. मग कुठे बसावं? संतांजवळ बसावं. भक्त म्हणजे अर्थात संत. भक्ताईशी जाणारी देवदास. आणि अशा भक्तांकडे सुख आहे. सुख वशी एकेठाई
भाऊपाई संतांच्या नवे नवे त्या भक्तांचा विषय सुद्धा एकच असावा एक विषय तो सगळ्यांचा हारी त्याच्या आवडीने आवडी त्या भक्तांचा विषय एकच असावा फक्त कोणाचा भगवंताचा आणि त्या भक्ताला दुसरं काही आवडू नये ते दुसऱ्या चरणामध्ये सांगतो विषय तो त्यांचा झाला भगवंताची देणगी असते कारण गाण्याकरता सुद्धा त्याचं मन करावं लागतं एवढं सोपं ध्यास करावा लागतो साधना करावं लागते तप करावं लागतं ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात कारण जगन्माता पार्वतीने सुद्धा 27 वर्ष तपश्चर्या केली तप केलं तपविना दैवत गिरले प्राप्त हे सुद्धा माझे 21 वर्षाचं तपस आणि नाचावं कुठे कीर्तनामध्ये हरिपाठामध्ये काही ना लाज वाटत कोणी एखाद्याचे लग्नाचं फुलका असतं फार साठी पाहत असतो पाठली कळत पण नाचून कीर्तनाच्या रंगी आणि कीर्तनात नाचल्यावर थोडस चेहरा चांगला दिसतो माणूस मोकळ होतो पूर्वीला खूप बाया सुद्धा गाणं सुंदर म्हणायच्या जनाबाई मीराबाई सुद्धा सुंदर वया गायच्या सुंदर माझे जाते ग फिरते लोकट म्हणजे वया गाणं म्हणजे विषय तो त्यांचा झाला आहे एक बाई गाणं गात होती आमचे रमेश महाराज आम्ही चालू रस्त्याच्याकडे बाईचं गाणं चालू होतं वाटाच्या रे वाट सरू काय पातस खेड्याला सुन सोन्याचे कुलप माझ्या भावाच्या वाड्याला महाराज चला बघून सोन्याचं कुलप म्हटलं मावशी तुम्ही गाणं गात होते सोन्याचं कुलप नाही म्हणे महाराज गाणं नाही म्हणे म्हटलं बघू म्हणे बघू सोडी आता सोन्याच्या कुलप नाही बघू सोडीला गेले असते का पण काय सांगावं सुंदर पाना सुद्धा गवळणी गात होत्या आंबाई हळू हळू हालवागे सोनुयाचा बाळना हळू हळू हालवागे सोनुयाचा
वरती खाली मान हलवितो केविलवाणी का पाहतो वरती खाली मान हलवितो केविलवाणी का पाहतो दिसतो किती छान गे दिसतो किती छान गे हळूहळू हाल वागे सोन्याचा माळा हळूहळू हाल वागे सोन्याचा माळा त्या गवळी सुद्धाच्या सुंदर अंगाची जात होत्या नाहीतर आपल्या माईला आखाजीच्या वेळेस गाणं जात होत्या ते तुम्हाला सुद्धा माहिती असेल उच्चा आंबा ढग पातळा गई इंदळा काय कैरी फुटीन खडक फुटारा बोल पाणी कैरी फुटल्यावर खडक फुट ना काय मनात म्हणती काय चाललं पण काय खरं संसार गावाचं माहिती वेळ संपत आला का म्हणजे आपल्याला वेळ संपत आला तर मी वेळेवर असतो आज तुमचं गाव म्हटलं तेवढं येतो राजकीय क्षेत्रातील परमार्थिक क्षेत्रातील सर्व एकत्र येऊन आणि खेळी मिळीने हा आनंद लुटताय कीर्तनामध्ये नाचावं महाराज काहींना लाज वाटतं कीर्तनामध्ये पण कीर्तनामध्ये नाचताना लाजू महाराज कारण काय लोक कुठे नाचत पण असून आपल्या विषयी कोणी म्हणून त्या भक्तांचा विषय एकच असा विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता मला म्हणतात माता आवडू नये पिता आवडू नये धन आवडू नये जेन आवडू नये तुम्ही म्हणाल का मला जेवण आवडू नये काय जेन आवडू नये पण जेन असे जगाचा विचारच करू नका का जास्त बोललं तर वाचाळ आहे नाही बोललं तर गरीब तर आहे भाऊ बोलू जाता म्हणती वाचाळ न बोलू जाता म्हणतील गरीब जर नाही गेलं तर हा येतं जर गेलं आमच्या घरात येतात न जाता म्हणते निष्ठुर किंवा येता जाता घर तो बायकोमध्ये आईचा लय राखलेना पतित पावना देवराया म्हणून जगाचा विचार करू नका जग काही नाही पण आपण आपलं कार्य करत राहा आणि माता पिता का आवडू नये काही काही सारखी माता नेहमी कशी सांगत असतील ना असे जर परमार्थात आड येत असतील ते आवडू नये परंतु जे कधी आड येत नसतील ते आवडले पाहिजे कारण स्वतः माऊली सांगतात सकल तीर्थाचे गुरे जे का माता आणि पित्रे तयाशेविषयी केलं शरीर लोणी की किंवा माय बाप केवळ काशी आणि परंतु महाराज म्हणतात जे परमार्थामध्ये आड येत असतील असे माता पिता आवडू नये न आवडी जन धन माता पिता मग काही गरज नाही तुकोबाला विचारलं का महाराज तुम्ही सांगता जन आवडू नये माता आवडू नये पिता आवडू नये आणि जर समजा यदा कदाचित जर निर्वाणीचा प्रसंग आला तर तुमचा सांभाळ कोण करणार निर्वाणे गोविंद आसे माते पुढे निर्वाणी गोविंद आसे माते पुढे निर्वाणी गोविंद आसे माते पुढे निर्वाणी गोविंद माऊली सांगतात परंपरा सांगत असताना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्षाला गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्तांतर ज्ञानदेव सार जीवन आदिनाथ उमाबीज प्रगटले मच्छिंद्रलाले सदस्थिती म्हणून सर्वांचे आद्य गुरु भगवान शिव आहे आणि भोले बाबांचा असं शिवलेला अमृत पारायण चालू आहे म्हणून तुमच्या गावाला कोटी कोटी धन्यवाद देतो माऊली आणि तुकोबाई सांगतात त्याची खरी भक्ती होती ज्याची खरी सेवा त्याच्या भय पाहिजे तुकोबाई सांगतात
त्याला भरून, कारण त्याचा पूर्ण विश्वास त्या देवावरती असतो. कारण एक सांगू का, तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं, देवाची भक्ती केली, पण ती कशी केली पाहिजे? नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. आवडीने काय केलं पाहिजे? तर आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको केलं करू कोणत्या गोष्टीचा. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही गोष्टीचा खेद करू नका. गरुड पुराणामध्ये एक उदाहरण वाचलेले मी ते. तर दिवसा पक्षी एखाद्या वृक्षावरती बसतात आणि सूर्य मावळल्यानंतर ते पक्षी कुठल्या तरी दिशेला निघून जातात. पक्षी निघून गेल्यानंतर ते वृक्ष जसं पक्षी निघून गेला तर चिंता करत नाही, तसं जीवाने कुठली चिंता करू नये. नको केलं करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा झाला पाहिजे. कारण सर्वांचा सांभाळ करणारा भगवान परमात्मा आहे. माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, पडिले भाव पुरी वासना, तिथे आपण पाशी नाही, मागे पुढे उभा राय सांभाळित. हे गुरु परंपरेचे आगमन आहे. ते परमान घेण्याकरता अभंगाला सुरुवात करावी लागते. मागे पुढे उभा राय सांभाळित, आले आघात निवारा. एखाद्यावरती जर समजा आघात आला तर अशा वेळेला तो भगवान परमात्मा त्याचं निवारण करत असतो. कारण देवाला माहिती आहे, माझ्या भक्ताला संसाराची चिंता नसते, माझ्या भक्तांनी संसाराची चिंता. इथे बसला तरी तुम्हाला माहिती आज वार काय आहे, तारीख काय आहे का, तो विषयच राहिलेला नाही, फक्त देव नामस्मरण बस. कारण विषय विसर पडिला निश्चस. मग देव काय करतो? त्या भक्तांचा मागे होऊन सांभाळ करतो, पुढे होऊन करतो. आता पुढे होऊन कोणाचा केला, मागे होऊन कोणाचा केला, पुढे महाभारतात जातो. दाबापा पुढे जातो महाभारतात. महाभारतातला प्रसंग सांगतो. आणि एक तुम्हाला सांगू, देव भक्ता करता अनेक रूप घेतो. तुम्ही म्हणाल कोणा करता, कोणते रूप घेतले? अर्जुना करता भगवान परमात्मा सुभद्रा झाला. चोखोबाच्या पत्नीचं बाळपण करण्याकरता भगवंत चोखोबाची बहीण झाला. चोखोबाची बहीण झाला सारा. आता एक उदाहरण होतं.
भगवंत भक्तांकरता अनेक रूप घेतो. राधेच्या सासून राधेला पाणी आणण्याकरता पाठवलं यमुनेत. राधा पाणी आणण्याकरता निघाली, परंतु तो यमुनेचा रस्ता सोडून दिला आणि राधा दुसऱ्याच रस्त्याने निघाली. आणि भगवान कृष्ण राधेला भेटल्याबरोबर गप्पा गोष्टींमध्ये वेळ झाला. राधेची सासू म्हणते, राधा केव्हाची पाणी आणण्याकरता गेली, अजूनही राधा काय येत नाही, एवढा उशीर काय केला. मग राधेची सासू रस्त्याने वाटेने चालली राधेला पाहण्याकरता. त्या रस्त्यालाही राधा दिसत नाही. पुन्हा ह्या रस्त्याला गेली. भगवंताने पाहिलं की राधेची सासू राधेला पाहाय करता येत आहे. मग भगवंताने तिथून निघून गेले भगवंत आणि राधेला तर समाधी लागलेली होती. राधेच्या सासूने राधेला आवाज दिला, कागा राधे, तुला पाणी आणण्याकरता पाठवलं आणि त्या रस्त्याने न जाता तू या रस्त्याने का आलीस, एवढा उशीर काय केला. चाल म्हणलं तुला घरीमध्ये आपलं घरी घेऊन जाते आणि एका खोलीमध्ये कोरून ठेवते आणि खोलीला कुलूप लावून देते. ठरल्याप्रमाणे राधेच्या सासूनं राधेला खोलीमध्ये ठेवलं. त्या खोलीला कुलूप लावून घेतलं. खोलीमध्येच भोजन, खोलीमध्येच चहा. 15 दिवस झाले. भगवंताने विचार केला राधा भेटत नाही. राधेलाही वाटलं देव भेटत नाही, पण भगवंत येतो. अनंत वेशी अनंत वेशीने अनंत रूपी अनंत वेशी देखील भेटायची. भगवंत कोणतं रूप घेईल हे सांगता येत नाही. भगवंताने रूप घेतलं. भगवंताने रूप घेतलं. हातामध्ये बांगड्या, डोळ्यामध्ये काजळ, पोटाला लागली, कमराला कुंकू आणि भगवान कासारी झाला. कृष्ण कासारी झाला. भगवान परमात्मा राधेला भेटण्याकरता कसं जावं म्हणून कृष्ण कासारी झाला. टोपलीमध्ये बांगड्या घेतल्या. बांगड्या भेटण्याकरता देव निघाला. कृष्ण कासारी. अवघ 17 वर्षाचं वय त्या स्त्रीचं. वेशीमध्ये गेल्यानंतर आवाज दिला, बांगडी घ्या बांगी. एक 90 वर्षाचा मारवाडी बसेल दुकानामध्ये. त्यालाही सुद्धा असं वाटलं आपण का बांगड्या भरून घेऊ. आवाज दिला, एक आसारी मला म्हणजे बाबा आजोबा तुला नाही म्हणले. 2-3 मुली आल्या. त्यांना समाधी लागली आणि राधेच्या सासूच्या घराजवळ कृष्ण कासारी गेली. आणि राधेच्या सासूने विचारपूस केली, बाई तुम्ही कुठून आलात. सांगितलं बऱ्याच लागून झालं. म्हणजे आता सायंकाळ झाली, अंधार पडलं, कसं जाणार, रात्रभर माझ्या इथेच थांबा. नाही म्हणले माझी सासू फार कठीण आहे. मग राधेची सासू म्हणते, मी सुद्धा कठीण आहे. माझ्या सुनेला राधेला सुद्धा मी घरामध्येच कोंडून ठेवले. म्हणले मग तू आता असं कर, अंधार पडलं, आता रात्रभर इथेच थांब आणि उद्या सकाळी जा. म्हटलं लागल्याची सासू जर बोले ना मी तुला पोच करायला. राधेची सासू त्या कृष्ण कासारीला सांगते. अर्थात तो भगवान परमात्मा कृष्ण होता. लक्ष दिलं आहे का. म्हणलं मग असं कर, माझी जी सून आहे राधा, रात्रभर तिच्या जवळच थांबा आणि उद्या सकाळी जा. म्हणजे बरोबर. मग राधेच्या सासूने त्या कृष्ण कासारीला आणि राधेला जेवणाचे ताट वाढून दिले. पण ते सारखे एकमेकाकडे पाहायचे. राधा म्हणते चेहरा थोडा ओळखीचा लागतो. राधा म्हणते चेहरा थोडा ओळखीचा लागतो. पण राधा शेवटी म्हणते, ओळखलं रे ओळखलं, ओळखलं रे ओळखलं. मला एवढं सांगायचं होतं की भगवंत भक्तांकरता अनेक रूप घेऊ शकतो आणि नवे नवे सांभाळ सुद्धा करू शकतो. ज्यावेळेला कौरव आणि पांडव दुष्कर्म घेत असताना कौरवांनी पांडवाचं सर्व राज्य हिसकून घेतलं आणि शेवटी द्रौपदी माताही पणाला लावली. ती पण हरली. अशा वेळेला दुर्योधनाने दुशासना जा त्या द्रौपदीला घेऊन ये. त्यावेळेला द्रौपदी मालामध्ये राहत होती, रजस्वाला होती. कळतं ना, रजस्वाला म्हणजे 4 दिवसाची अडचण असते. तसं आपल्या घरामध्ये सुद्धा कोणाला नाथ संप्रदायामध्ये नाही चालत. आपण काय करतो, त्या बाईला पुढे बाजूला बसवतो. 4 दिवस जागेवरती पाणी जेवण करून आपण देतो ना. कारण त्या बाईचे 4 दिवस म्हणजे पहिला दिवस ती झोपी नसते, दुसऱ्या दिवस ती बरोबर घातली नसते आणि तिसऱ्या दिवस चांदणी नसते. म्हणून तिचा तिरस्कार करायचा नसतो. म्हणून द्रौपदी माता रजस्वाला झालेली होती आणि सांगितलं मला मी रजस्वाला आहे, भर सभेमध्ये येता येणार. त्या दुसऱ्या द्रौपदी मातेचे केस फडफडत भर सभेमध्ये आणलं. तिची सभा होती, ती काय अशी लुंग्या सुट्याची नव्हती. त्या सभेमध्ये रती मारती भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे, कृपाचार्यासारखे बसलेले होते. अशा वेळेला तो दुर्योधन म्हणतो,
हे द्रुपदे, तू आता पांडवांची राहिली नाही. तू एकदम माझी पत्नी हो, नसेल होत तुला या भरसेमध्ये टाकत रे. भीम दादा दादा उभा राहिला. धर्मराजांचे धर्मराजाने भीमाला सांगितलं, भीमा आपल्याला इथे काही अधिकार नाही बैस. अशा वेळेला द्रौपदीने विचार केला, बलाटे पण ती असून सुद्धा आता माझा समाज पुढे करायला तयार. सांगितलं दुःशासनाला, दुर्योधनाने सोड मल्लीचं वस्त्र. पण खरं सांगू का, ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती आघात येतो ना, एखाद्याचं भांडण त्या बांधावरून मायबापांना गरीबाची बाजू कोणी मागावी, पैशावाल्याची बाजू धरणारे लोक, ज्याने हात भरली बाजू कोरला असेल ना, कोरण्यालाच बाजू देतात. पण तुम्हाला एक सांगा, न्याय त्या गरीबाला, गरीबाची हालना करू नका. पहिले एक दिवस असा येईल ना, तो जर तुम्हाला मला विचारून येईल, महाराज अरे देवा विचारा तुझी कोणाचे चालेल, कोणाला काही करते, अन्याय करू नका. पण एखाद्याचा न्याय मिटवायला, भांडण मिटवायला जर गेले, पण निदान ऐकून घ्या चुकी काय आहे. पण विनाकारण एखाद्याचा शेव करू नका. भोगले ते फळ त्याची भोगायला पाहिजे. मी सांगत केले कर्म झाले, कोणाचा तळतळात घेऊ नका. जीवन चांगलं जातं. अशा वेळेला माझा भगवान परमात्मा दुर्पदार सेवन करता स्वतः वस्त्र झाला. आणि वस्त्र फेडणारा तो होताना प्रशासन वर्षित पडला. पण अशा वेळेला भक्त हात मारतो देवाला, देवा अरे तुझं काय मी वाईट केलंस, माझ्यावर एवढा अन्याय होऊ द्या. देव भक्तांची परीक्षा पाहते. काही वेळेला आपण डोळ्याने पाहत नाही हो, आपण डोळ्याने पाहत नाही, पण तरी सुद्धा एकमेकाची आपण निंदा करतो. पण एक सांगू का, कोणाची निंदा करू नका. आणि कोणाचा निंदा करून त्याचा बोजा आपल्या डोक्यावर घेऊ नका. मुलांची म्हणजे आपल्या माता येईल मग कान दाटीचे धरून सांगतात. जीवन चांगलं करा. या ठिकाणी मी कोणाची स्तुती करून जात की मला बोलवा, नाहीतर काका बोलवा, तुमच्या प्रेम. पण या ठिकाणी आमची मोदी सर असते एकदम सात्विक, एकदम भारी. त्यावेळेला प्रेमानं सात्विक भाव असा जीवनामध्ये होतो. कारण भावाशिवाय प्रगत नाही होत. हाक मारली भगवंताला, कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया वेळेत असा काही आला गेला. भगवान परमात्मा आले आणि द्रौपदी मातेचा सांभाळ केला. मागे पुढे उभा राहिले सांभाळीत आल्या. किंवा निर्वाणी मुलगा असे मागे पुढे काही साकडे पडून वेळ झालेला आहे. आता एकदा पुरुष मंडळाने हात वरती करा आणि टाळी वाजवा आणि नमस्कार. निर्वाणी येऊन असे मागे पुढे काही साखळे म्हणून भगवान परमात्मा भक्ता होती कुठले साखर करू देत नाही. म्हणून भक्ताने काय करायचं, तुका कर्म व्हावे साई घातल्या म्हणून याची